7-8 वर्षापासून धाराशिव इथे या अकॅडमीची सुरुवात केली असून मागील 20 वर्षापासून नांदेड येथे त्यांची सृष्टी जोरदार टाळ्यांतून स्वागत करा. यानंतर आदरणीय रफी सर हे आता बोलण्यातनं मला समजलं की खूप मोठे क्रीडा मार्गदर्शक पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. जर आपण सन्मानास पात्र आहात म्हणून केला जे आवर्जून आलेले आहे त्यांचाही सन्मान मनोज पतंगे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर जयवार आहे असे आदरणीय पत्रकार ज्यांना दर्पणकर बाळाशास्त्री जांभेकर या संघटनेचा राष्ट्रीय कर्मयोगी हा पुरस्कार मिळालेला आहे असे रिपोर्टर वंदे भारतचे श्री प्रदीप कांबळे सर यांचा सन्मान मनोज पतंगे सर करतील मी अशी त्यांना विनंती करतो. साहेबांचा सन्मान हा आपल्या इथंच होत नसून अमेरिकेला सुद्धा त्यांचा सन्मान होणार आहे. तर परदेशातही आपल्या भारताचा आपल्या मातीतला सुपुत्र सन्मान घेतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी आदरणीय आंबोरे सरांना मनोज पतंगे सरांना विनंती करतो वंदे भारतच्या पत्रकार साहेब श्री प्रदीप कांबळे साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आंबोरे सर मनोज पतंगे सर साहेबांचा सन्मान करा. कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा कणा आहे आणि आतापर्यंत आपण बघतो की बऱ्याच पत्रकारांनी खूप सुंदर अशा बातम्या छापून खूप काही गोष्टी उघडकीस आणलेल्या आहेत. तर यांचं कार्य असं सदोदित चालू राहावं अशी ईश्वराचरणी प्रार्थना. सरांचा अमेरिकेतही सन्मान होत आहे. या भारत भूमीच्या या धाराशिवच्या पुत्राचा परदेशात सन्मान होतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर परांड्याहून आलेले आदरणीय संतोष शिंदे सर आपला सुद्धा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. मनोज पतंगे सर आपला सन्मान करत आहेत. विनीत देत आहे संतोष शिंदे सरांचा सन्मान करायचा आहे. तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थ कोणची ट्रॉफी पण देताना टाळ्या वाजवा जोरदार. यानंतर पांडुरंग ठोसर सर यांचा सन्मान संगम बोरकर हे करतील. पांडुरंग ठोसर सर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे.
यानंतर यानंतर दिनकर रोकडे सर आपलाही सन्मान होत आहे. आपणासही विनंती आहे साईराज दिनकर रोकडे साहेबांचा सन्मान करायचा आहे.